उद्धव ठाकरेंसह काँग्रेसला भगदाड पाडण्याचे उदय सामंतांचे संकेत। आज रत्नागिरीतून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंसोबत येणार, तर काँग्रेसचे 5 आमदारही शिंदे गटाच्या वाटेवर, सामंतांचा दावा। ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती, तर माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक अनुपस्थित। खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील सुद्धा गैरहजर। सामंत गुंतवणूक करण्यासाठी दावोसला गेले की माणसं फोडायला, शरद पवारांचा पलटवार। तर ठाकरेंचे लोक त्याग करतील पण पक्ष सोडणार नाही, पवारांना विश्वास। उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, तर खात्री पटेल तेव्हा स्वबळाचं सांगतो, मात्र मनपा निवडणुकीमध्ये सूड उगवाच, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते, घरात बसून लढता येत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका। मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला। सैफनं चाकू हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली। वांद्र्यातल्या राहत्या घरी पोलिसांकडून सैफची जबाब नोंदणी। सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला आज पोलीस कोर्टात हजर करणार, तर आरोपीच्या पोलीस कोठडीत आता वाढ होण्याची शक्यता। जळगाव रेल्वे दुर्घटना प्रकरणाची 5 सदस्यीय समितीकडून चौकशी होणार। प्राथमिकदृष्ट्या साखळी खेचणं हे अपघातामागचं कारण, मात्र आग लागल्याची अफवा किंवा इतर काही कारण होतं का, हे समिती आता तपासणार। एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ होणार, तर आता राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या तिकीट वाढीला मंजुरी, तर रिक्षा टॅक्सीचे किमान भाडे दर सुद्धा 3 रुपयांनी वाढणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर। सकाळी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार, मालेगावात सहकार परिषदेला हजेरीही लावणार, तर संध्याकाळी मुंबईमध्ये NUCF DC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन।